चला तर बेटांनो, सदानंद शाळेचा आपण सुंदरपैकी पेपर आपण पाहणार आहोत. दाडिमम चटका शशः लेखणी. व्यवस्थित चित्र बघून शब्द संपल्यावर उभेदंडी वगैरे द्यायचे. वचनाला अनुसरून म्हटलं तर बालकव छात्रव, पंखा आहे व्यजनम, खडू अनेक आहेत म्हणून सुधाखंडा हा, चिमण्या दोन आहेत म्हणून चटके. स्तंभमेलनम करत असताना उजव्या बाजूचे शब्द लिहायचे, बाण दाखवून डाव्या बाजूच्या कॉलममधील योग्य शब्द लिहायचा आहे. गृहे गृहम गृहे, तत् ते, पत्रम पत्रे, पुस्तकम पुस्तके. 20ला विंशतीही म्हणतात, 38ला अष्टात्रिंशत असं म्हटलं जातं. सह सा तत्, पुल्लिंग स्त्रीलिंग न पुसकलिंग. सह म्हणजे तो, सा म्हणजे ती, तत् म्हणजे ते. आता या ठिकाणी विसर्ग आला तर सह असतो, पुल्लिंग असतो. काना किंवा दुसरी वेलांटी आलं तर सा असतं, स्त्रीलिंग असतं. तत् आलं तर तत् म्हणजे एकतर हलंत म येतं किंवा मग ते फळ, ते घर अशा पद्धतीने. शाला सा, बालकः सह, गृहम तत्, मापिका सा, फलम तत्, बालिका सा, नृपः सह, सिंहः सह. यस. आता ह्या कथा पुन्हा पुन्हा येत आहेत. मंजिरी, तो वाचून दाखव. मंजिरी आहे का? यस. मंजिरी आहे का? यस. कोण आहे दुसरा आणखी? विश्वजित, 2 नंबरची कथा तू वाच, 1 नंबरची श्रेयश वाचेल. श्रेयश, वरची कथा वाचून दाखव. ग्रीष्मावकाशे सर्वस्य गृहे कोऽपि नास्ति, अतः सर्वैः उपेन्द्रः उपेंद्रः बेटा, अभिषेकः च उपेंद्रः अभिषेकः च सर्वे एकत्र मिलानु ते सनके चित्रपट पश्यन्ति. इच्छित समांतरं समयानंतर ते पिपासिताः भवामि. छान. ऐका. ग्रीष्मावकाशे सर्वस्यस्य गृहे कोपी कः अपि न अस्ति. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सर्वेच्या घरी कोणीही नसतं. अतः सर्वेशः उपेंद्रः अभिषेकः च सर्वे एकत्र मिलन्ति. म्हणून सर्वेश, उपेंद्र, अभिषेक एकत्र भेटतात. ते संगणकावर चित्रपट पाहतात. ते संगणकी चित्रपटं पश्यन्ति. काही वेळेनंतर ते तहानलेले होतात, भवन्ति. म्हणून शीतकपाटिका म्हणजे फ्रीजमध्ये काय आहे हे ते पाहतात, पश्यन्ति. तेथे शरबत निर्मितीसाठीचे सगळं साहित्य असतं. म्हणून ते शरबत तयार करतात आणि आनंदाने पितात, पिबंती. पाऊस पडतो, वर्षाधारा पतंती. मुलं आनंदाने नाचतात, बालाहा मोदेन नृत्यंती. धबधबे पडतात, जलप्रपाताः पतंती. काळे ढग आकाशात गर्जना करतात, कृष्णमेघाः आकाशे गर्जन्ति. नद्या सागरांकडे वाहतात, सागराकडे. नद्यः, नदी नद्यो नद्यः, तीतः अंती. नृत्यती नृत्यतः नृत्यन्ति. नृत्यसी नृत्यथः नृत्यत. नृत्यामी नृत्यावह नृत्यामह. चला, या पेपर संदर्भात सदानंदच्या कुणाला काही अडचण आहे का? श्रेयश, मंजिरी, सांगा. आहे का काही अडचण कुणाला? नेक्स्ट. हां, आता उद्याच्या तारखेमध्ये परत आणखी 4-5 पेपर आपण सोडवून घेणार आहोत. ठीक आहे.